आज संडे, माल कमी आहे, लोकांना वाटतं फ्रेश नाही, तर कारण तर दुसरंच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण डायरेक्ट मार्केटमधून ब्लॉग चालू केला आहे. तुम्ही बघू शकता की सगळ्या मालाच्या गाड्या आलेल्या आहे आणि आपण ह्या गाडीमधून आता माल घेणार आहे. आपण मोठ्या गाडीतून हे 2 टप घेतलेले आहे. बर्फामध्ये हात घालून आपले हात एकदम थंड पडलेले. हीच अशी कामं आहे आपली दररोजची. आता आलोय मार्केटला. मार्केट काय अजून चालू नाही झालेलं. थोड्या वेळाने इथं काय पाय ठेवायला जागा नाही भेटणार आपल्याला. टुना आणि पिवळी आम एकदम फ्रेश आहे. ही काय आपल्या इथं चालत नाही. टुना चालतो पण छोटी साईज लागते आपल्याला. मग आलो आपण पोपट मासे घ्यायला. हे जे आपले इथं रविवारच्या डिमांड जास्त राहते. बांगडा, कोळंबी आणि वल्लभमीन ह्यांचे रेट जरा आज जास्तच आहे. मग आलो मांदेली घ्यायला आपण. घेतली मग 2 किलो. आपण सकाळी लवकर मार्केटला आलो होतो, त्याच्यामुळे आपल्याला एकदम फ्रेश माल भेटलेला आहे. मार्केटचा सगळा माल घेऊन झालेला आहे. आता आपण डायरेक्ट दुकानावरती आलेलो आहे. आता सगळा माल आपण धुवून घेतो. आता सगळी आपली साफसफाई करून झालेली. आता मी माझा आवरून येतो. आजचा आपला पहिला कस्टमर झालेला आहे. दुसरा कस्टमर आलाय, त्याने लगेच सिलेंडर घेतलाय. हा भाई मला म्हणत होता की माल कमी आहे, माल काही फ्रेश नाही का. पण खरं कारण हे आहे की सकाळचं माल आपण काही जास्त लावत नाही, कारण ऊन जास्त असतं, माल लवकर खराब होतो. रविवारचं काय आपल्याला सकाळचं काय एवढं कस्टमर नाही राहत, त्यामुळे थोडं कस्टमर येत होतं. आता दुपारच्या 1 वाजले, ते मी दुकान बंद केलेलं आहे. आता मी येतो जेवण वगैरे करून. आता कस्टमर चालू झालेले आहे, तर आपला माल सगळा आता काउंटरवर लावून घेऊ. आपला सगळा माल आता काउंटरवर लावून झालेला आहे. एकामागोमाग एक कस्टमर यायला लागले ते. आता आपला थोडाच माल उरलेला आहे. आता दुकानाची साफसफाई करायला घेतलेली आहे मी. आजचा दिवस इथंच संपतो. उद्या पुन्हा भेटू.